प्रामुख्याने कफदोषापासून होणारे जे आजार आहेत ते बरे करण्यासाठी या वमन कर्माचा उत्तम उपयोग होतो. उदाहरणार्थ अस्थमा म्हणजेच दमा, ब्रोंकायटिस म्हणजे श्वासनलिकेला सूज येणे, सायनोसायटिस जुनाट सर्दी किंवा खोकला यामध्ये पण वमन कर्माचा चांगला उपयोग होतो. आम्लपित्त हायपर ॲसिडिटीच्या पेशंटला वमन कर्माने उत्तम फायदा होतो. स्किनच्या आजारांमध्ये वमनाने फायदा झालेला दिसतो, जसे की सोरॅसिस असेल, पिंपल्स असेल, अर्टिकेरिया म्हणजे शीतपित्त, अंगावर पित्त उठून खाज सुटणे, विटिलिगो किंवा आपण त्याला पांढरे डाग, कोड असे म्हणतो. हार्मोनल डिसऑर्डर्समध्ये सुद्धा वमन कर्म केले जाते, जसे की डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड वाढलेले असतात, थायरॉईड कमी किंवा जास्त झालेले असणे, PCOD, PCOS, गलगंड, गॉइटरमध्ये वमन कर्माने उत्तम उपयोग झालेला दिसून येतो. इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा वमन कर्म केले जाते,